स्वागतम सुस्वागतम। त्याचबरोबर सन्माननीय अजय दासरे साहेब हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी टुर्नामेंट कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय। सर्वांनी आलेल्या पाहुण्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या। 12 संघातील 12 प्रायोजक जे आहेत त्यांना विनंती करतोय की आपण स्टेजवरून बसायचं। मी नाव घेतो संघ प्रायोजकांची, कृपया आपण वर यायचंय। गणेशजी बुदाराम, आनंदजी यमोल, अजयजी पोन्नम, अविनाशजी बोमड्याल, विनोदजी दिड्डी, श्रीधर वर्नाल, जयजी संगा, रणधीर शंकू, रामचंद्र कमटम, अरविंदजी साका, एस सदा, टी संतोष, रवींद्रजी संगा, सीताराम महंकाळ। सोलापूर स्वरांजली चॅनल मार्कंडे प्रीमियर लीग 2 अर्थात MPL 2चं क्रिकेट सामन्यांचा उद्घाटन समारंभ आज या ठिकाणी संपन्न होत आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार कॉम्रेड नरसाई आडम मास्तर, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी सरचिटणीस प्राध्यापक अजय दासरी, सोलापूर सहकारी रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन अविनाश बोमड्याल, नगरसेवक मेघनाथ एमूल, सोलापूर स्वरांजली चॅनलचे MD दयानंद मामड्याल, प्राध्यापक रमाकांत मामड्याल, प्राध्यापक मधुकर जक्कन आणि या क्रिकेट स्पर्धेतील 12 संघांचे संघ मालक व्यासपीठावर उपस्थित आहेत। सर्व मान्यवरांना विनंती करतो या क्रिकेट सामन्यांचा उद्घाटनाचा समारंभ मार्कंडे महामुनीच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून करावेत। आपण सर 2 मिनिटं। या ठिकाणी मार्कंडे महामुनीचं प्रतिमेचं जे आपण पूजन करत आहोत ते यल्लादासी बंधूंनी, यल्लादासी यांनी नुकतंच पोर्ट्रेट केलेलं आहे। अतिशय सुंदर असं सुबक मूर्ती या ठिकाणी प्रतिमेचं या ठिकाणी त्यांनी छायाचित्र काढलेलं आहे। यल्लादासी यांनी काढलेल्या मार्कंडे प्रतिमेचं फोटोचं अनावरण सुद्धा या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे।
ए रघु भाई सर्व खेळाडूंनी जोरदार घोषणा करायची. मार्कंडे महाराज की महामुनी मार्कंडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि काही क्षणातच मुख्य औचित्य म्हणजे विकेटची पूजा करून या स्पर्धेचं ओपनिंग सेरेमनी या ठिकाणी केलं जाईल. धन्यवाद. सोलापूर स्वरांजली चॅनलचे प्रमुख व्यंकटेश दोंता यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावेत. नमस्कार. स्वरांजली चॅनलच्या वतीने आपण गेल्या वर्षी MPL मॅच ठेवलं होतं. यंदाही आपण MPL2 ही मॅच भरवण्याचं कारण एकच आहे की गेल्या वर्षी अनेक खेळाडूंना यात खेळता आलं नाही. त्यांच्यातले कलागुण अनेकांच्या नजरेत दिसायला पाहिजे या हिशोबाने आपण याही वर्षी आपण MPL2 ही स्पर्धा भरवली आहे. या स्पर्धेसाठी ज्या ज्या संघ प्रायोजकाकडे मी गेलो त्या संघ प्रायोजकांनी विना व्यत्यय एका क्षणातच त्यांनी होकार देऊन मला या कार्यासाठी प्रोत्साहित केलं. आणि सोलापुरातले जे तेलुगू भाषिक असतील किंवा पद्मशाली समाजातील जे उदयोन्मुख खेळाडू आहेत त्यांना एक व्यासपीठ मिळण्यासाठी त्यांनी यथाशक्ती त्यांनी मदत केलेली आहे. त्या हिशोबाने आपण हे सामने भरवत आहोत. विशेष म्हणजे या 8 दिवसात आपण प्रत्येक सामना लाईव्ह दाखवणार आहे. म्हणजे स्वरांजली चॅनलच्या प्रत्येक घराघरात जे पब्लिक म्हणजे महिला असतील, वृद्ध असतील किंवा जे घरचे इथले खेळाडू आहेत त्यांचे घरचे मंडळी असतील ते घरात बसून ते मॅच बघू शकतात. या क्रीडा स्पर्धेसाठी आपण अनेकांना आमंत्रित केलेलं आहे. आता या पुढील काळात सगळे आमंत्रित येतीलच, कारण आपण त्यांच्या वेळेनुसार आपण सगळ्यांचं नियोजन खरं म्हणजे जमलं नाही. सकाळपासून आपण सगळं नियोजन केलेलं आहे. स्वरांजली चॅनलच्या वतीने आपण अनेक उपक्रम केलेले आहेत. गेल्या वर्षी पद्मकन्या पुरस्कार देऊन 5 महिला भगिनींचा सत्कार केला आहे. आणि गेल्या वर्षी आपण महिला दिनानिमित्त इथल्या पूर्व भागातील जेवढे मुख्याध्यापिका असतील त्या मुख्याध्यापिकांचा आपण सत्कार केलेला आहे. प्रत्येक शाळेतील जे मुख्याध्यापिका असतील त्यांचा आपण सत्कार केलेला आहे. असे छोटे मोठे कार्यक्रम आपण करतच असतो. या मोठे कार्यक्रम म्हणजे आपण सगळ्या विद्यार्थ्यांना असतील विद्यार्थ्यांसाठी आपण शालेय वह्या पुस्तकाच्या वह्या वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे. आणि जे जे आपल्याकडनं शक्य होईल ते आपण चॅनलच्या मार्फत करण्याचा आपला संकल्प आहे. त्यासाठी आमचे MD दयानंद मामड्याल असतील, संपादक जक्कन असतील आणि माझे सहकारी जे या स्पर्धेसाठी वासू दोरनाल असतील, राकेश फुल्ले असतील, पुंजाल असतील आणि रमाकांत मामड्याल सर असतील, जे जे मला या खेळासाठी जे जे मदत लागेल ते सगळ्यांची मी सल्लामसलत करून ते पूर्ण केलेलं आहे. या पुढील काळातही त्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन मी पूर्ण नियोजनासाठी करणार आहे. या ठिकाणी जे संघ प्रायोजक मला भेटलेले आहेत त्यामध्ये विशेष म्हणजे राजेश पेंट कंपनीचे रवींद्र सांगा, आनंद येमोल, अजय पुन्नम सर, अरविंद साका आणि रामचंद्र कमटम, पांडुरंग तिथे काका, बरेच काही म्हणजे आता रणधीर शंकू आहेत जे एकदम गडबडीमध्ये म्हणजे सगळ्या म्हणजे विसरून गेलो.
पण मी सगळ्यांचा आभारी मानतो. त्यांच्या या सहकार्यामुळेच मी या सर्व स्पर्धे यशस्वीपणे पार पाडू शकतो. त्यांचं या पुढील काळातही मला सहकार्य भेटावं असं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनचं पुढचं सूत्र नारायण निर्वाकडे देतो. विशेष म्हणजे या पूर्ण कार्यक्रमासाठी राजेश पेंट कंपनीकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. त्यांनी प्रथमतः 3 ट्रॉफी दिलेलं होतं, पण त्यांना रात्री एकदम रुखरुख वाटल्यामुळं त्यांनी पहिला ट्रॉफी मला ते आवडलेलं नाही. मी कसल्याही परिस्थितीत दुसरा ट्रॉफी आणून देतो म्हणून ते रात्री त्याचं काम सोडून, त्यांचा धंदा सोडून त्यांनी ते पहिला ट्रॉफी चेंज करून आणलेलं आहे. म्हणजे ते आता ट्रॉफीचं रूप बघितल्यानंतर आपल्या सगळ्या खेळाडूंना पण उत्साह वाटला की मला त्या ट्रॉफी जिंकायचंच आहे. या हिशोबाने तुम्ही खेळा. फक्त इथं जे म्हणजे आपण सामने समाजातील एकोपा वाढण्यासाठी करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला जे जे शक्य करता येईल ते एकोपासाठी प्रयत्न करा. कारण संघर्ष हे आपल्या सगळ्यांचा रोजचं रोटेशनमध्ये आहे. पण इथं आल्यानंतर एन्जॉय करा, खेळा, मनसोक्त म्हणजे आपला विजय कसा प्राप्त करता येईल त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला संघाचे जे प्रायोजक आहेत ते बक्षीस तुम्हाला मिळतीलच, पण संघ प्रायोजकांना काय भेटत नाही हे माझ्या मनात रुखरुख होतं. गेल्या 2 वर्षापासून मी प्रयत्न करावा ना, माझ्या संघात एकच रुखरुख होतं की संघ प्रायोजकांना काय मिळत नाही. मग आपण यावर्षी विचार केला की संघ प्रायोजकाच्या जे विजेते संघात असतील त्यांना आपण सोलापुरातून हैदराबादपर्यंत रेल्वेने तिकीट काढायचं, तिथून तिरुपतीपर्यंत विमान प्रवास करायचं, बालाजीचं दर्शन तिकीट दिल्यानंतर सोलापूरला परत ते रेल्वेने येणार आहेत. म्हणजे जेणेकरून त्यांना पण काहीतरी दिल्यासारखं समाधान वाटावं या उद्देशाने मी हे प्रयत्न केलेला आहे. तुमच्या जर कल्पना काही वेगळ्या असतील तर ते मला पण सांगा. मी पुढच्या वर्षी तुमच्या सगळ्या खेळाडूंसाठी काही योजना करता असेल तर ती पण करू शकतो. विशेष म्हणजे या कार्यासाठी सुरेश बिटला यांनी सहकार्य केलेलं आहे, त्यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो. आणि ज्यांच्या नावं मी घेतलं नसेल त्यांनी मदत केली मला, त्या सगळ्यांचा मी या ठिकाणी आभार मानतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद दोंता साहेब. खरोखरच बक्षिसांचा खजिना या ठिकाणी आपण या प्रेक्षकांसाठी आणि संघ मालक आणि खेळाडूंसाठी घेऊन आलेला आहे. या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो चॅनलचे प्रमुख MD दयानंद मामड्याल सरांना की त्यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांचा सत्कार या प्रसंगी करावेत. चॅनल प्रमुख व्यंकटेश दोंता यांना विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक अजय दासरी यांचा सत्कार या प्रसंगी करावेत. संपादक प्राध्यापक मधुकर जक्कन यांना विनंती करतो की त्यांनी नगरसेवक मेघनाथ येमुल यांचा सत्कार करावेत. कमिटीचे प्रमुख वासू दोरनाल यांना विनंती करतो त्यांनी रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन अविनाश बोमड्याल यांचा सत्कार करावेत. धन्यवाद. यानंतर मान्यवरांचं मनोगत थोडक्यात या ठिकाणी होईल. छोटंसं कार्यक्रमात बदल या ठिकाणी करत आहोत. सर्वप्रथम MPL 2 साठी ज्या 12 टीमचे प्रायोजक आहेत त्या संघ प्रायोजक अर्थातच या संघाचे ओनर्स म्हणजे प्रायोजक यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात येत आहे. मी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, प्राध्यापक अजय दासरी या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते संघ प्रायोजकांचा सत्कार या ठिकाणी करावेत. सर्वप्रथम महेश प्लास्टिक संघाचे गणेश बुदारम, मोनिका इलेक्ट्रॉनिक संघाचे आनंद येमुल यांचं या ठिकाणी सत्कार नरसय्या आडम मास्तर यांच्या शुभ हस्ते होत आहे. आर्यंत इंग्लिश स्कूलचे अजय पोन्नम सर, अविनाश बोमड्याल परिवार संघाचे अविनाश बोमड्याल, राजेश पेंट कंपनी संघाचे आणि या ट्रॉफींचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे ते संघाचे रवींद्र संघा,
नगरसेवक पांडुरंग दिड्डी काका संघाचे विनोद दिड्डी, न्यू सिटी एअर केअर संघाचे अरविंद साका, पूर्वा डिस्ट्रीब्युटर संघाचे श्रीधर वडनाल, सन्मित्र डेव्हलपर संघाचे जयेश संघा, गिरीश टेलर संघाचे रणवीर शंकू, रामचंद्र कमटम परिवार संघाचे रामचंद्र कमटम, सीताराम महांकाळ परिवार संघाचे सीताराम महांकाळ. धन्यवाद. यानंतर मान्यवरांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी त्यांच्याच शुभ हस्ते या 12 टीमच्या कर्णधारांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी करावेत. महेश प्लास्टिक संघाचे कर्णधार दीपक राजूल, महेश प्लास्टिक संघाचे कर्णधार दीपक राजूल. मोनिका इलेक्ट्रॉनिक्स संघाचे राकेश पुंजाल. सर्व कर्णधारांचा आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत. त्यांचं स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ बुके देऊन या ठिकाणी सत्कार होत आहे. आर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल संघाचे दत्ता बडगू, कर्णधार दत्ता बडगू. राजेश पेंट कंपनी संघाचे मालक रवींद्र संघा यांच्या तर्फे हा या ठिकाणी ट्रॉफी देण्यात येत आहे. अविनाश बोमड्याल परिवार संघाचे कर्णधार चेतन नराल, नगरसेवक पांडुरंग दिड्डी काका संघाचे कर्णधार भास्कर पेरला, दिड्डी काका संघाचे कर्णधार भास्कर पेरला. पूर्वा डिस्ट्रीब्युटर संघाचे कर्णधार निखिल मादास, सन्मित्र डेव्हलपर संघाचे कर्णधार अंबादास तोर्रा, अंबादास तोर्रा. गिरीश टेलर संघाचे राजेश हेमूल, गिरीश टेलर संघाचे राजेश हेमूल कर्णधार. रामचंद्र कमटम परिवार संघाचे कर्णधार वरुण बुर्ला, वरुण बुर्ला. न्यू सिटी एअर केअर संघाचे कर्णधार महेश अर्काल, महेश अर्काल. राजेश पेंट कंपनी संघाचे कर्णधार वासू दोरनाल, वासू दोरनाल. सीताराम महांकाळ परिवार संघाचे कर्णधार सुशील कन्ना. त्यांच्यापैकी एक खेळाडू कोंपेली. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमास ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली ते सन्माननीय नगरसेवक मेघनाथ एमोल यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मनोगत व्यक्त करा. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या समाजाचे माजी आमदार आदरणीय आडम मास्तर साहेब, मला नेहमी सहकार्य करणारे आमचे स्नेही आदरणीय अजय दासरी साहेब, आदरणीय या स्वरांजली चॅनलचे मामड्याल साहेब, माझे मित्र आदरणीय अविनाश बोमड्याल, राजेश पेंट कंपनीचे मालक संघासाहेब, जक्कन साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व खेळाडू आणि संघ प्रायोजक, मी प्रथमतः स्वरांजली चॅनलचे मनापासून आभार मानतो
की त्याने पुन्हा एकदा ह्या आपल्या पूर्व भागात पुन्हा एकदा सामने MPL 2 म्हणून सामने भरवलेत. मागच्या वर्षीसुद्धा मी अनेक सामने इथं बघितलेत. माझासुद्धा वैयक्तिक मोनिका इलेक्ट्रॉनिक्स तर्फे माझासुद्धा एक संघ या इथं म्हणजे टीम आहे. आणि दरवर्षी मी स्वरांजली चॅनलला विनंती करतो की असेच दरवर्षी आपण सामने भरावेत. मागच्या वर्षी फुल एंटरटेनमेंट आणि अतिशय व्यवस्थितरित्या इथं म्हणजे सामने झालेत. सर्व खेळाडूंचे वासुधोरणाला असू दे त्यांच्या टीमचे सर्व खेळाडूंचे मी मनापासून आभार मानतो की मागच्या वर्षी जे कमतरता होती ते तुम्ही यावर्षी निश्चितच पूर्ण झाले असा मला तर पहिल्या दिवशीपासून वाटतो की अतिशय सामने चांगले व्हावेत आणि समाजातील सर्व खेळाडू हे एकोपा निर्माण करण्यासाठी आपण तुम्ही सर्वांजली चॅनलचे प्रमुखांनी जो एकत्रित राहण्यासाठी खेळाडू राहण्यासाठी जे सामने भरवलेत निश्चितच त्याचा फायदा आपल्या समाजातील खेळाडूंना होईल अशी इच्छा व्यक्त करतो आणि सामने रंगतदार व्हावे असे सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद एमुल साहेब. यानंतर आर्यंत इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक आणि संघाचे प्रायोजक अजय पोन्नम सर आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार सर्व उपस्थित मित्रांना. इथं उपस्थित श्री आडम मास्तर साहेब, अजय दासरीजी, एमुलजी, अविनाश बोमड्याल साहेब, स्वरांजली चॅनलचे प्रमुख मावड्याल साहेब व इतर मान्यवर जे टीमचे ओनर्स आहेत हे सर्व यांना माझा नमस्कार आहे. हे MPLमध्ये खेळणारी आमच्या शाळेतर्फे ही पहिली वेळ आहे आणि गेल्या वर्षीचा उत्साह पाहिला. ज्या दिवशी ह्या वर्षीची टीमचे नियोजन होत होते मतदारमंगल कार्यालयामध्ये त्या दिवशी पाऊस झाला खूप मोठ्या प्रमाणात. तिथे आम्ही आलो. आम्हाला असं वाटलं की त्या दिवशीचा कार्यक्रम रद्द होऊन तो पुढील इतर दिवशी घेतला जाईल. पण ज्या दिवशी मी पाहिलं तर त्यामध्ये मला असं दिसून आलं की आपल्या समाजातील जे मुलं आहेत जे क्रिकेटर्स आहेत त्यांच्यामध्ये उत्साह भरपूर आहे. फक्त आपल्याला त्याला वाव द्यावं आणि त्यांना एक मार्ग द्यावा देणं हे खूप गरजेचं आहे. मग हे जे नियोजन केलेलं आहे श्री दोंता साहेब आहेत, स्वरांजलीची जी संपूर्ण टीम आहे यांना मी शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम खूपच यशस्वी होऊन मोठ्या प्रमाणात हा गाजावा. सोलापुरात फक्त हे आपल्या पूर्व भागातच नसून तर जे इतर भागातही ह्याचं प्रमोशन व्हायला हवं, लोकांना कळायला हवं की इतक्या मोठ्या प्रमाणात आपण इथं कार्यक्रम करतोय असं मी सांगून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मार्कंडे सहकारी रुग्णालयाचे व्हाईस चेअरमन आणि संघाचे प्रायोजक अविनाश बोमड्याल यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे. सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी MPL 2चे उद्घाटक आपले कामगार नेते माननीय श्री नरसेजी आडम साहेब, या ठिकाणी स्वरांजी चॅनलचे मामडेल साहेब, माझे सहकारी एमुल साहेब, माझे मित्र संगा आणि TT सर यांचं मी या ठिकाणी उपस्थित आहेत. MPL 2च्या बद्दल बोलायचं म्हटलं तर गेल्या वर्षीच्या MPL 2च्या याच्यामध्ये जे प्रस्ताव दोंता सरांनी मांडले होते त्या प्रस्तावामध्ये असं होतं की सगळ्यांना मिळून घेऊन सर आपल्याला एक प्रोत्साहन करायचं आहे की आपल्या समाजाच्या लोकांना की आपण या ठिकाणी कसं पुढं घेऊन जाता येत आहे, म्हणजे आपलं प्लेअर या ठिकाणी खेळून रणजी याच्यामध्ये कसं खेळतील. या उत्सवाने जे स्वरांजी चॅनलने एवढी मोठी उपक्रम त्यांनी हाती घेतली त्या टायमाला मला त्या ठिकाणी एक स्पॉन्सर म्हणून माझं नाव दिल्याबद्दल मी त्यांचा स्वरांजी चॅनलचा आभार मानतो. आणि त्या टायमाला पूर्ण यशस्वी झाला होता की आपल्या सोलापुरात पूर्व भागात चॅनलची एवढी मोठी लाईव्ह दाखवणं ही कोई सोपी गोष्ट नाही. म्हणून प्रत्येक घरात जर गेलं तर ती एक टायमिंग होती जे सकाळी 9 वाजता चालू झालं की 12 वाजता मॅच संपायचा. त्या टायमाला आपले बिडी कामगार असतील काही असतील, अरे आपल्या समाजाचे पोरं या ठिकाणी खेळत राहिलेत म्हणून त्यांचा मॅच बघण्यासाठी जो ते बघायचे म्हणून मी त्यांच्या सर्व यांचा आभार मानतो. आणि या ठिकाणी MPL 2 मध्ये पुन्हा मला मानकरी म्हणून या ठिकाणी दिल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि त्या ठिकाणी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बोमड्याल साहेब. यानंतर
पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी सरचिटणीस प्राध्यापक अजय दासरी सरांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावेत. पद्मशाली समाज कुलदैवत मुनिवर मार्कंडे यांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी स्वरांजली चॅनलच्या वतीनं सुरू होत असलेल्या MPL 2 च्या उद्घाटनानिमित्त उपस्थित असलेले आजच्या या समारंभाचे उद्घाटक पद्मशाली समाजाचा बुलंद आणि गेले अनेक वर्ष कामगार क्षेत्रामध्ये एक कामगार नेता म्हणून धडाडीनं काम करीत असलेले समाजातल्या युवकांचे प्रेरणास्थान, कामगारांचे प्रेरणास्थान माजी आमदार आडम मास्तर, मंचावर उपस्थित स्वरांजलीचे चालक MD दयानंदजी, या MPL 2 मधून माझा पद्मशाली समाज बांधव एक खेळाडू म्हणून, एक क्रिकेटर मधून एखादा जरी खेळाडू याच्यातून तयार झाला तर संपूर्ण या समाजाला अभिमानास्पद वाटेल. आणि म्हणून या MPL मधून जे खेळाडू या ठिकाणी भाग घेतलेले आहेत सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुम्ही जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर आणि त्याचप्रमाणे देश पातळीवरील क्रिकेटच्या सामन्यांमध्ये तुम्ही भाग घ्या, यातून अनुभव घेऊन तुम्ही पुढे जा, अशा पद्धतीचे मी या ठिकाणी शुभेच्छा देताना सोलापूर शहरातून जसा पॉली उमरीगर क्रिकेट खेळाडू म्हणून पुढे आले आणि या देशाला ते क्रिकेटचा एक मोठा इतिहास त्यांनी या ठिकाणी क्रिकेटच्या माध्यमातून बनवला, तसा एक पॉली उमरीगर या MPL मधून तयार व्हावा, त्यासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि सर्वांना मी विनंती करतो की भगवान मार्कंडेयाचा आपण सर्वांनी जयघोष करावा. भगवान मार्कंडे भगवान की, मुनिवर मार्कंडे भगवान की. आपण खेळाडू आहोत, प्रचंड ऊर्जेनं आपण जर आपल्या कुलदैवताचं नाव घेतलं तर निश्चितपणे तुम्हा सर्वांना यश मिळेल. मुनिवर श्री मार्कंडे भगवान की. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्यांच्या शुभ हस्ते या सामन्यांचं उद्घाटन संपन्न झालं ते माजी आमदार सन्माननीय नरसाई आडम मास्तर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. पद्मशाली ज्ञाती संस्थेचे प्रमुख पुढारी श्रीयुत अजय दासरी, नगरसेवक एमूल, स्वरांजलीचे मालक मामड्याल, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर खेळाडू, तुम्हाला सगळ्याला शुभेच्छा आहे. परंतु मी वेगळ्या बाजूने घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. हे क्रिकेट श्रीमंतांचा खेळ आहे, हा गरिबांचा खेळ नाही आहे, हा कामगारांचा खेळ नाही आहे. अजय दासरी म्हटल्याप्रमाणे कोणीतरी एक प्रायोजक जर उभा राहिला आपल्या पाठीमागे कोट्याधीश, तर त्यावेळेला त्याला पॉली उमरीगरचं स्वप्न पाहता येईल. परंतु मी दुसरीकडे तुम्हाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. मामड्याला मी सांगणार आहे, तुमच्या हातात एक स्वरांजली आहे. परवा ऑलिम्पिकमध्ये मी ते दृश्य पाहत होतो रात्री 12:30 वाजता. दीपा करमारकर, तिने इतिहास घडवला. फक्त एक चूक केली, ती 1.5 सेकंद ती बसल्यासारखं दृश्य दिल्यामुळं पदकापासून बाजूला गेली. काय मेहनत केली अशी. म्हणून स्वरांजलीला माझी विनंती आहे, तुमच्या हातात इतकं मोठं इलेक्ट्रिक चॅनल आहे. पहिलीपासून जे मुलं शिकतात आणि महापालिकेच्या शाळेत शिकतात, त्या विद्यार्थ्यांना तुम्ही एकत्रित करा आणि त्यांचं टॅलेंट बघा. कोण धावण्यात, कोण लांब उडीमध्ये, कोणी उंच उडीमध्ये, कोणी हॉलीबॉलमध्ये, कोणी पासिंगमध्ये. अशा पद्धतीच्या खेळाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
त्या 2 महिलांनी जर विक्रम नाही केला असतं तर 125 कोटी भारत त्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये शून्य दिसलं असतं. म्हणून तुमच्या वर्धापन दिनाला देत असताना तुम्हालाही माझी विनंती आहे, आपल्या घरातल्या लहान मुलींना तुम्ही अशा पद्धती, त्याला काही खुराक लागत नाही, मैदानी स्पर्धा आहे, त्याला कोणाची गरज नाही आहे. टॅलेंट बघा. मी चीन मध्ये गेलो, तुम्हाला उदाहरण सांगतो. चीन मध्ये मी गेलो, आज जगातला 3रा नंबरचा ते सुवर्ण पदक घेणारा देश आहे. 3ऱ्या वर्षापासून टॅलेंट काय ते बघून तिथलं सरकार त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतं. म्हणून तुम्हाला माझी अशी विनंती आहे, अवश्य क्रिकेट खेळा, त्याबद्दल माझा विरोध नाही आहे, क्रिकेट खेळण्याबद्दल माझा विरोध नाही आहे, पण ऑलिम्पिक मध्ये क्रिकेटमुळे नाव होणार नाही आहे. आणि क्रिकेटचे माणसं, सिने ऍक्टर, क्रिकेट नुसतं जाहिरातीच्या नावावर करोडो रुपये आपल्या घरामध्ये जमा करतात. मी अगदी माझं मत मांडायला मी कुठं इथं घाबरलं नाही, पंतप्रधान असताना घाबरलं नाही, तर इथं कशाला मी घाबरू. म्हणून माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, आणि खास करून मामड्याला विनंती आहे, बाबा पुढच्या वर्षी क्रिकेट बरोबर असं एक स्पर्धा घे, 1ली ते 4थी, 5वी ते 7वी, 7वी ते 10वी, 11वी ते 12वी, 12वी ते 15वी, असं जे मैदानी स्पर्धा ते स्पर्धा घे. आणि एक दिवस असा खेळाडू तयार कर, या टोकियो मध्ये नसेल तर पुढच्या ऑलिम्पिक मध्ये आपला माणूस जाईल. जसं हुतात्म्याने सोलापूरचा इतिहास जगामध्ये लिहिला, तसा इतिहास सोलापूरचा माणूस ऑलिम्पिक मध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही, हे माझा विश्वास आहे. त्या दृष्टिकोनातून हे चॅनलचं प्रयत्न व्हावं, तुमचंही प्रयत्न व्हावं. सगळे तरुण माणसं आहात तुम्ही, तरुणांना बघितल्यानंतर आमची छाती फुगून येते. देश घडवणारा माणूस तरुण आहे, तो दगडाला सुद्धा फोडू शकतो, इतकी ताकद त्या तरुणामध्ये आहे. त्या दृष्टीने आपण काम करावं. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. हे बक्षीसचं लयलूट काय करायचं लयलूट करा, परंतु पुढच्या वेळेला थोडं मैदानी स्पर्धेकडे लक्ष द्या. मैदानी स्पर्धा ही भारताची जन्मभूमी आहे, आता ती परकीय भूमी व्हायची पाळी आलेली आहे, तर थोडं त्याकडे लक्ष द्यावं एवढी विनंती करतो. पुन्हा एकदा उद्घाटक म्हणून मला या ठिकाणी बोलण्याबद्दल शुभेच्छा. धन्यवाद मास्तर. आपण स्वरांजली चॅनलच्या समोर जे आशा व्यक्त केलीत, चॅनलचे दयानंद मामड्याल आणि चॅनल टीमच्या वतीने तुम्हाला अशी ग्वाही देऊ इच्छितो की पुढच्या वर्षी निश्चितपणे मैदानी खेळाचं आयोजन आम्ही चॅनलच्या वतीने करणार आहोत. तसेच मास्तरांनी आपल्या मनोगतात उल्लेख केल्याप्रमाणे सोलापूर स्वरांजली चॅनलच्या वतीने MPL 2चे प्रायोजक, कर्णधार आणि आपल्या सर्व खेळाडूंच्या वतीने रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये जे आपली स्पर्धक सिल्वर मेडल मिळवली त्या PV सिंधूचं आणि कुस्तीमध्ये ब्रांज मेडल मिळवलेल्या साक्षीचं आपण आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करूयात. यानंतर मी मास्तरांना विनंती करतो की आता आपल्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी रामचंद्र कमटम परिवार संघाचे प्रायोजक आलेले आहेत, त्यांचा सत्कार आपल्या शुभ हस्ते करावेत. अमरीश कमटम, श्रीपाद कमटम आणि विठ्ठल कमटम. रामचंद्र कमटम परिवार संघाचे प्रायोजक यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. तसेच संपूर्ण 8 दिवस ज्यांच्या देखरेखीखाली, ज्यांच्या डिसिजनवर पूर्ण सामने चालतात, त्या या क्रिकेट सामन्यांचे पंच अर्थात अंपायर यांचा सत्कार सुद्धा मास्तरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहे.
अंपायर चंदू मंजेली आणि विशाल कुलकर्णी यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर येऊन सत्कार स्वीकारावेत. तसेच या क्रिकेट सामन्यांचे समालोचक अर्थात कॉमेंट्री ज्यांनी गाजवणार आहेत त्या कॉमेंट्रींचा सत्कार या ठिकाणी होणार आहे. कुमार तुम्मा आणि शंकर पवार यांना विनंती करतो त्यांनी सत्कार स्वीकारावेत. ग्राउंड्समन दत्ता यांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी होणार आहे. ग्राउंडची पूर्ण स्वच्छता ग्राउंड्समन या ठिकाणी करणार आहेत. धन्यवाद. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी या क्रिकेट मैदानाचं आणि टर्म्सचं पूजन करून अधिकृतपणे क्रिकेट सामन्यांचं उद्घाटन त्यांच्या शुभास्ते करावेत. सर्व खेळाडूंना विनंती आहे, दोन्ही संघाचे खेळाडू आणि इतर संघाच्या खेळाडूंनाही विनंती आहे त्यांनी लाईन अप करून घ्यावेत लवकर. पहिला सामना महेश प्लास्टिक आणि मोनिका इलेक्ट्रॉनिक्स या दोन्ही टीमच्या दरम्यान रंगणार आहे. या दोन्ही टीमचे खेळाडूंना विनंती आहे आणि तसेच इतर खेळाडूंना सुद्धा विनंती आहे त्यांनी सर्वजण लाईन अप करून घ्यावेत. MPL 2 च्या ड्रेस कोड मध्ये जे आलेले आहेत सर्व टीमचे खेळाडूंनी सुद्धा लाईन अप करून घ्यावेत. त्यांचं छोटंसं या ठिकाणी सत्कार मैदानावर होणार आहे. प्रथम पहिला सामना ज्या दोन्ही टीमच्या दरम्यान रंगणार आहे त्या दोन्ही टीमचे खेळाडू लाईन अप करून घ्यावेत. अध्यक्ष तर या स्पर्धेचं मुख्य उद्घाटन समारंभ सर्व लाईव्ह का विकेटची पूजा करून त्यानंतर सामन्याची नाणेफेक केली जाईल आणि या क्रिकेट क्रिकेटचा सोहळा म्हणजेच झुंज या ठिकाणी पाहायस सुरुवात होणार आहे. पिक्चर शूटिंग मध्ये कामाला येतात. पिक्चरचं शूटिंग करतात काय पिक्चरचं शूटिंग भाडं किती असेल? हां पिक्चरच्या शूटिंगसाठी घेतला का किती असेल भाडाला कसं देत नाही मग किती असणार? हां ट्विट दाखवणार पण पूर्ण मॅच का
रिले रूम कुठे आहे आपलं? काय म्हटलं? रिले रूम कुठे आहे म्हणलं आपलं? तर कृपया गेटच्या पलीकडच्या गेटच्या समोर जे गाड्या आहेत, पलीकडच्या गेटच्या समोर जे टू व्हीलर गाड्या आहेत त्या लवकरात लवकर लांब काढायच्या आहेत. त्या तिकडून ट्रक येणार आहे. ग्राउंड्समॅन अनिलला विनंती आहे की त्या समोरच्या गाड्या काढायला सांगायचंय. ब्रॉलेक्स स्टंप पर आते हुए गेंद हल्के हाथों से कलाई के सारे गेंद को ढकेल दिया है. गेंद जा रही है बॉलर बैक लॉन्ग के क्षेत्र में. जब तक कि फील्डर फील्ड करते हैं सिंगल रन बनाने का अवसर, तो इन्हीं सिंगल रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ कुल रन संख्या पहुंच रही है 7 रन. तो इस बार शॉर्ट गेंद थोड़े से पीछे चले गए, गेंद को खेल दिया. गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग के स्थान पर, और जब तक कि फील्डर थ्रो करते हुए इस बीच सिंगल आ रही है और थ्रोता हुआ, और निश्चित उसका फायदा बल्लेबाज ने ले लिया. दूसरा रन दौड़कर पूरा करते हुए 3 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ कुल रन संख्या पहुंच रही है लगभग 9 रन. तो हर मैच यानी कि 10 ओवर्स के खेले जाएंगे. इस बार हल्के से गेंद को खेल दिया. गेंद जा रही है विकेट कीपर के पीछे. जब तक कि फील्डर फील्ड करते हैं सिंगल रन बनाने का मौका, तो इन्हीं सिंगल रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 10 रन. फिर से शॉर्ट गेंद थी, पीछे जाकर गेंद को फिर से गेंद को खेल दिया है, और फिर से गेंद जा रही है डीप स्कोर लेग के स्थान पर, और इसी बीच सिंगल रन बनाने का मौका, तो इन्हीं सिंगल रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 1 और 1 यानी कि 11 रन बगैर किसी नुकसान के. तो टूर्नामेंट को खेलने के लिए लगभग 12 टीमों ने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया, और जैसे कि 12 टीम और 12 टीम के 12 स्पॉन्सर्स हमें मिले हैं. हल्के से गेंद को फिर से खेल दिया है. गेंद जा रही है बिजी खिलाड़ी के तौर पर इस ओवर में जिन्होंने फील्डिंग की है. तो लगभग पहले ओवर का खेल पूरा हो चुका है. स्कोर है 12 रन बगैर किसी नुकसान के, और 3 ग्रुपों में 4-4 टीमों को बांटा गया है. जैसे कि ग्रुप मैं बताऊंगा, टीम के नाम और टीम के स्पॉन्सर इस प्रकार रहेंगे. एक ग्रुप में जो टीम है महेश प्लास्टिक और मोनिका इलेक्ट्रॉनिक्स, इसके बीच मैच जो चल रहा है, तो महेश प्लास्टिक के ओनर गणेश बुदाराम और मोनिका इलेक्ट्रॉनिक्स के टीम मालिक यानी कि आनंद जी यमुल, और तीसरी टीम रहेंगी इस ग्रुप में अरंजी इंग्लिश मीडियम स्कूल, जिसके टीम ओनर है अजय जी पूनम, और चौथी टीम अरविंद बोमडियाल परिवार क्रिकेट टीम, इसके ओनर रहेंगे अविनाश जी बोमडियाल. और ग्रुप बी यानी कि पांडुरंग डिड्डी, इस टीम के ओनर है विनोद जी डिड्डी. पूरा डिस्ट्रीब्यूटर्स यानी कि श्रीधर जी वन्नाल इनकी टीम, सन्मित्र डेवलपर्स यानी कि जयेश जी संगा इनकी टीम, और गिरीश टेलर रणबीर जी शंकु इनकी टीम. और सी ग्रुप यानी कि
इस ग्रुप में है रामचंद्र कमटम परिवार, जिसके टीम ओनर है रामचंद्र जी कमटम। दूसरी टीम रहेगी न्यू सिटी हेयर केयर, अरविंद साका, एस सदा, टी संतोष, इनकी टीम। और चौथी टीम यानी कि राजेश पेन कंपनी टीम, रविंद्र जी संघा इनकी टीम, और सीताराम जी महंका परिवार, सीताराम जी महंका इस टीम के ओनर। अविनाश संघा की पहली गेंद हल्के से गेंद को ढकेल दिया, गेंद जा रही है डीप बैकवर्ड पॉइंट के स्थान पर। जब तक कि फील्डर फील्ड करते हैं सिंगल रन बनाने का मौका, तो इन्हीं सिंगल रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 13 रन। बहुत दिनों के बाद हमने अविनाश संघा को मैदान में देखा है और एक बहुत ही जाने माने ऑलराउंडर खिलाड़ी के तौर पर अविनाश संघा को जाना जाता है। अविनाश तैयार है अपनी ओवर की दूसरी गेंद लेकर। शॉर्ट गेंद थी, फिर से इस बार बैकवर्ड जाकर हल्के से गेंद को ढकेल दिया। विकेट कीपर आकर जब तक गेंद को फील करते हैं राजू, सिंगल रन लेने का मौका, तो इन्हीं सिंगल रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 14 रन। तो ये पीएल की शुरुआत होने जा रही है। जैसे कि टीम 12 टीम के स्पॉन्सर तो हम बता चुके हैं, जैसे कि जो टूर्नामेंट के लिए प्राइज जो दिए जा रहे हैं वो इस प्रकार। थोड़ी सी और पिच गेंद थी, गेंद को ट्राई कर दिया, गेंद जा रही है और ये थोड़ी सी खराब फील्डिंग और ये गेंद निकलती है सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। तो इस चौकों के साथ स्कोर पहुंचता हुआ कुल रन संख्या पहुंच रही है 18 रन। तो टूर्नामेंट के लिए पहले क्रमांक का जो इनाम दिया जा रहा है, बम्पर प्राइज 31,000 रुपए का पहला इनाम इस क्रिकेट टूर्नामेंट के लिए दिया जा रहा है। फुलटॉस गेंद थी, इस बार गेंद को आड़े हाथ लेने की कोशिश, नो बॉल का इशारा होता हुआ फ्री हिट का सुनहरा मौका। तो इस बीच इसी सिंगल रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 19 रन। तो मारने की कोशिश, गेंद बल्ले का देखना है, स्टंप के बहुत ही करीब से गुजरती हुई गेंद जा रही है डीप फैंडले के क्षेत्र में। 22 का इशारा होता हुआ, तो इस 22 रनों के साथ ऐसे स्कोर पहुंचता हुआ 20 रन। तो पहले क्रमांक के लिए कैलाशवासी चक्रपाणी येमोल और कैलाशवासी विठ्ठल मातोटी, इनके स्पोर्टर में येमोल मातोटी और आडम परिवार की ओर से 31,000 रुपए का पहला इनाम टूर्नामेंट के लिए दिया जाता हुआ। फुलटॉस गेंद थी, फिर से इस बार गेंद को खेल दिया, गेंद जा रही है बॉलर बैक लॉन्ग ऑन के क्षेत्र में। जब तक कि फील्डर फील करते फिर से सिंगल रन बनाने का मौका, तो इन्हीं सिंगल रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 21 रन। और पहले क्रमांक के लिए जो खूबसूरत ट्रॉफी दी जा रही है राजेश पेन कंपनी की ओर से, रविंद्र जी संघा इनकी ओर से। लेग स्टंप के बाहर आती गेंद, बहुत ही जबरदस्त स्ट्रोक खेला है और ये गेंद जा रही है, देखना है जब तक कि गेंद वहां पर रुकी है। झाडाखाली बसलेले जे प्रेक्षक असतील कृपया मागे सरकून बसायचं। तो 4 रनों का इशारा होता हुआ, तो इस चौकों के साथ स्कोर पहुंचता हुआ 25 रन। और जो टीम इस टूर्नामेंट में पहले क्रमांक का इनाम प्राप्त करेगी, उस टीम के प्रायोजक यानी कि संघ मालक को यहां से सोलापुर से लेकर हैदराबाद रेलवे प्रवास और हैदराबाद से लेकर तिरुपति तक विमान में प्रवास और तिरुपति से लेकर सोलापुर में जो रेलवे प्रवास, इसका खर्चा जो दिया जा रहा है माननीय सूरज जी जनार्दन बिटला इनकी ओर से, बिटला ज्वेलर्स की ओर से। और दूसरे क्रमांक के लिए रुपए 21,000 रुपए का इनाम राजेश पेन कंपनी की ओर से, रविंद्र जी संघा इनकी ओर से ट्रॉफी दी जा रही है। दूसरे क्रमांक के लिए जो राजेश पेन कंपनी की ओर से जो इनाम दिया जा रहा है पद्मशाली न्याय संस्था की ओर से। तो गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए खुद कप्तान राकेश पुंजाल अपने व्यक्तिगत कोटे का पहला और अपने टीम की ओर से तीसरा ओवर लेकर राकेश की पहली गेंद देखा, छोड़ दिया, खेलने का कोई प्रयास नहीं, अंपायर द्वारा व्हाइट बॉल का इशारा होता हुआ। तो इसी व्हाइट के साथ ऐसे रनों में इजाफा होता है, तो स्कोर पहुंचता हुआ कुल रन संख्या पहुंच रही है 26 रन।
स्टंप के बाहर आते हुए गेंद इस बार गेंद को खेल दिया है, जब तक कि फील्डर फील्ड करते हैं। 1 रन लिया और फील्डर थोड़े से दूर है। मौका है बल्लेबाजों के लिए दूसरा रन दौड़कर पूरा करने का। तो इन दोनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 28 रन। दादा फिर से गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए और फिर गेंद थी, पर जल्द से ही गेंद को भाप लिया और ये शानदार स्ट्रोक लगा दिया 6 रनों के लिए। और जैसे ही गेंद उनके बल्ले से निकली थी, लगभग मोहर ही लिखी थी 6 रनों की। तो इस 6 रन के साथ स्कोर छलांग मारता हुआ स्कोर पहुंचता हुआ कुल रन संख्या पहुंच रही है 34 रन। तो दीपक राजुल के बल्ले से निकलता हुआ ये शानदार दूसरा छक्का। फिर से गेंदबाजी के लिए तैयार है और फिर गेंद इस बार गेंद को ड्राई कर दिया। गेंद जा रही है बॉलर बैक लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, जब तक कि अविनाश संघा गेंद को फील्ड करते हैं। इसी बीच सिंगल रन लेने का अवसर, तो इन्हीं सिंगल रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 35 रन। तो टूर्नामेंट के लिए जो तीसरे क्रमांक का इनाम दिया जा रहा है, कैलाशवासी सुशीलाबाई राजरू अलकल और कैलाशवासी राजरू अलकल इनके स्मरण में फिर से गेंद को उठाकर खेल दिया। गेंद जा रही है वाइडिश लॉन्ग ऑन के क्षेत्र में और जब तक कि फील्डर फील्ड करने की कोशिश कर रहे हैं। इसी बीच सिंगल रन बनाने का मौका, तो इन्हीं सिंगल रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ कुल रन संख्या पहुंच रही है 36 रन। और तीसरे क्रमांक के लिए डॉक्टर विजय कुमार जी अर्कल इनकी ओर से 11,000 रुपए का इनाम और ट्रॉफी दी जा रही है तीसरे क्रमांक के लिए राजेश पेन कंपनी रविंद्र जी संघा इनकी ओर से। और के बाहर आती गेंद, इस बार गेंद को उठाकर खेल दिया। गेंद जा रही है निश्चित ही सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। तो काफी आक्रामक धुआंधार स्ट्रोक लगाते हो। खुद कप्तान है, पहला मैच खेल रहे हैं, जानते हैं कि पहला मैच कितना इंपॉर्टेंट होता है। अगर पहले मैच पे जो भी टीम को जीत मिलेगी, और प्रेक्षकाला नम्र विनंती आहे की चेंडू जर हवेत चाललाय तर कोणत्याही प्रेक्षकाने चेंडू पकडू नका। फिर से तैयार है अपनी ओर की ये गेंद लेकर, गेंद थी, फिर से गेंद को ड्राई कर दिया और ये गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। बहुत ही जबरदस्त शानदार स्ट्रोक लगाते हुए दीपक राजूल्ला। तो इस चौकों के साथ स्कोर पहुंचता हुआ कुल रन संख्या पहुंच रही है 44 रन। लगभग 3 ओवरों का खेल पूरा हो चुका है। व्यक्तिगत स्वरूप में जो सबसे बड़ा इनाम है मैच द सीरीज के लिए रुपए 5,001 रुपए का बंपर प्राइज जो दिया जा रहा है, ऋषिकेश जी चंद्रकांत माटोटीन के ओर से दिया जाता हुआ 5,001 रुपए मैच द सीरीज के लिए। हर मैच में जिससे मैच द मैच का पुरस्कार मिलेगा, जिसके लिए कुणाल जींस कॉर्नर्स की ओर से टी-शर्ट दिए जाएंगे मैच द मैच के पुरस्कार के स्वरूप में। और टूर्नामेंट के लिए जो हमें बॉल के लिए स्पॉन्सरशिप मिली है ओम जींस, जो कि राजू मोशन इनकी ओर से है। अंतिम मैच में जो सबसे बेहतर बल्लेबाजी करेगा, जिसके लिए 2,001 रुपए का इनाम मार्कंडे जागृति संगठन की ओर से दिया जा रहा है। और अंतिम मैच में जिससे मैच का पुरस्कार मिलेगा, जिसके लिए श्रीनिवास जी कोरापटी इनकी ओर से 2,001 रुपए का इनाम टूर्नामेंट के लिए दिया जाता हुआ। तो गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए बबलू मंत्री घरकुल एक्सप्रेस। पहली गेंद मिडल स्टंप पर आती हुई गेंद हल्के से गेंद को कलाई के सारे गेंद को टर्न करते हुए गेंद जा रही है, जब तक कि फील्डर फील्ड करते हैं। सिंगल रन बनाने का अवसर, तो इन्हीं सिंगल रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 45 रन। जैसे कि ये शहर सोलापुर का मशहूर चैनल स्वरांजलि चैनल पर इस मैच के लाइव टेलीकास्ट यानी कि सीधा प्रसारण आप देखते हुए, जिसके लिए जो मेहनत यहाँ पर देखने मिल रही है। स्वरांजलि चैनल की टीम इस प्रकार है। तो बबलू मंत्री तैयार है अपने ओर की दूसरी गेंद लेकर। तो इस बार गेंद को उछालकर खेल दिया, बहुत ही सुंदर स्ट्रोक। गेंद जा रही है स्ट्रेट ड्राइव 6 रनों के लिए और इस छक्के के साथ महेश प्लास्टिक टीम के 50 रन पूरे होते हुए इस छक्के के साथ
दीपक राजुल पहुंचते हुए इस छक्के के साथ अपने 33 रनों की पारी पर। तो श्रद्धांजलि चैनल की ओर से जो लाइव टेलीकास्ट दिखाया जा रहा है, दयानंद जी मामला साहब एमडी है चैनल के, वेंकटेश जी दोनता चैनल प्रमुख का, संपादक सम्मान प्राध्यापक मधुकर जी जक्कन साहब, रमाकांत जी मामला साहब प्राध्यापक। अच्छी गेंद इस बार, टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद को खेल दिया, खुद गेंदबाज ने गेंद को फील किया, कोई रन नहीं। मार्कंडे जी गुजर। और जैसे कि ये टूर्नामेंट सफल बनाने के लिए खास कर से जो खिलाड़ियों में से जो मेहनत देखने मिल रही है, वासुदेव दर्नाल जो कि एक बहुत ही जाने माने क्रिकेटर है, उनका इस टूर्नामेंट के लिए मार्गदर्शन मिलता हुआ, साथ ही साथ राकेश जी पुंजाल और राकेश जी पुल्ली ये टूर्नामेंट समिति के सदस्य है। तो इस बार गेंद को छोड़ने की कोशिश कर रहे थे, गेंद जा रही है विकेट कीपर के पीछे, जब तक कि फील्डर फील्ड करते हैं रन बनाने की कोई गुंजाइश नहीं। तो बबलू तैयार है अपने ओर की अगली गेंद लेकर। बल्लेबाज दीपक राजुल के लिए आक्रामक और धुआंधार बल्लेबाज ये लो बाटली ले। तो पीछे जाकर गेंद को उछाल कर खेल दिया और काफी जबरदस्त स्ट्रोक खेला, गगनचुंबी स्ट्रोक लगाते हुए इस बार 6 रनों के लिए। तो इस छक्के के साथ स्कोर छलांग मारता हुआ कुल रन संख्या पहुंच रही है 57 रन। जुनं जर बॉल असेल तर कृपया मैदानात टाकायचा जुना चेंडू। ఏ అడిగో సరుకు ఏ బాల్ ही रहा है। शायद गेंद मैदान में आ चुकी है। तो फिर से गेंदबाजी के लिए तैयार है। बबलू मंत्री अपनी ओर की अगली गेंद लेकर बल्लेबाज दीपक राजुल के लिए अपने व्यक्तिगत 39 रनों की पारी खेलते हुए आक्रामक अंदाज में बल्लेबाजी देखते हुए दीपक की अब तक तो 4 शानदार छक्के लगा चुके हैं दीपक राजुल। अच्छी गेंद इस बार हल्के हाथों से गेंद को ढकेल दिया, जब तक कि फील्डर फील करते फिर से सिंगल रन बनाने का मौका, तो इन्हीं सिंगल रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ कुल रन संख्या पहुंच रही है 58 रन। बल्कि अच्छी गेंदों पर सम्मान देना और खराब गेंदों पर आक्रामक स्ट्रोक खेलना, यही अच्छे क्रिकेटर की निशानी दीपक राजुल की बल्लेबाजी में नजर आ रही है। तो दीपक पहुंचते अपने व्यक्तिगत 40 रनों पर, बल्कि टीम का स्कोर पहुंचता हुआ कुल रन संख्या पहुंच रही है लगभग, जहां तक ओवर्स की बात करेंगे करीबन 4 ओवर का खेल पूरा हो चुका है, स्कोर है 58 रन।
अंबादास बॉलर बॉलर तो गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए चंद्रमोगली बेटला बॉलिंग मोर्चे पे अपने ओर की पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई गेंद व्हाइट बॉल का इशारा। सर आताची निर्णय सर धावा किती आहेत त्याचे व्हाइट बॉल फक्त आणि 2 टोटल 3 धावा तो 3 रन मिले हैं 3 वाइड रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ कुल रन संख्या पहुंच रही है 61 रन। फिर से गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए फुलटॉस गेंद को ट्राई करने की कोशिश अपने ही फॉलो थ्रू में गेंद को फील करते हुए गेंदबाज चंद्रमोगली जिन्होंने गेंद को फील किया कोई रन नहीं। धीरे धीरे फिर से अपने बॉलिंग मोर्चे पे वापस लौटते अपने ओवर की अगली गेंद लेकर एमपीएल सीजन 2 दूसरा साल तो उठाकर खेलने की कोशिश गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया गेंद जा रही है 2 रनों के क्षेत्र में तो इन 2 रनों के साथ दीपक पहुंचा अपने व्यक्तिगत 42 रनों पर बल्कि स्कोर पहुंचता हुआ कुल रन संख्या पहुंच रही है 63 रन। तो फुलटॉस गेंद थी बहुत ही जोरदार प्रहार लगा दिया गेंद जा रही है लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए तो इस छक्के के साथ स्कोर पहुंचता हुआ कुल रन संख्या पहुंच रही है 69 रन। तो दीपक राजुल पहुंचते अपने 5वें छक्के के साथ अपने व्यक्तिगत 48 रनों की पारी खेलते हुए और इस टूर्नामेंट का पहला अर्धशतक लगाने के बहुत ही नजदीक पहुंचते हुए दीपक राजुल। तो एमपीएल की शुरुआत से आप बता सकते हैं और देख सकते हैं कि तमाम जो दर्शक क्रीड़ा प्रेमी यहाँ पर आए हुए तमाम क्रीड़ा प्रेमियों का हम स्वरांजलि चैनल और एमपीएल कमेटी की ओर से तमाम दर्शकों का मैं हार्दिक स्वागत करता हूं। आगतम स्वागतम सुस्वागतम। फिर से गेंदबाजी के लिए तैयार है तो लाइन और देखा छोड़ दिया खेलने का कोई प्रयास नहीं गेंद जा रही है धीरे धीरे फिर से अपने बॉलिंग मोर्चे पे वापस लौटते अपने ओवर की अगली गेंद लेकर ये इस इनिंग का 5वां ओवर चल रहा है बल्कि स्कोर है 69 रन। चंद्रमोगली अपने ओवर की अगली गेंद लेकर बल्लेबाज दीपक राजुल के लिए तो ऑफ स्टंप के बाहर आती हुई गेंद व्हाइट बॉल का इशारा होता हुआ तो इसी वाइड के साथ स्कोर में इजाफा तो महेश प्लास्टिक टीम का स्कोर पहुंचता हुआ 70 रन बगैर किसी नुकसान के है।